नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, होतं काय? काही नाही. पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तुम तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत. अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आणि आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अखंड 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 कार्यरत असते. माणसं काय काय सांगतात, इतकं काम मरायचंय का? कामानं माणूस कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे पहिलं लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे, आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. बहुतेक परमेश्वरानं आम्हाला दिलंच नाही का काय? असं नाही, सगळ्यांना सारखं दिलंय. पण अडचण काय होते माहितीये? पाऊस रपारप पडतो, पावसाचे थेंब सैरा वैरा धावतात. सैरावरला पडलेल्या पावसाच्या थेंबातनं काही शक्ती तयार होते का? नाही. पण हा सगळा पावसाचा पाण्याचा ओघ जर एकत्र आला तर त्याचा झरा, मग नदी आणि मग समुद्र होतो. त्याच्याच धबधब्यावर मग वीज निर्माण करता येते. तुमच्या सगळ्या शक्ती ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी तुमचं मन एकाग्र होतं. तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतील. त्यावेळी तुमचं मन एकाग्र, आणि एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही शाळेत असताना एक प्रयोग करायचो, तुम्ही केला असेल. आपण वहीचा कागद जर उन्हात ठेवला तर जळतो का? पण तेच बहिरगोल भिंग घेतलं आणि उन्हात धरलं आणि कागदावर त्याचा किरण पाडला तर कागद 2 मिनिटात जळायला सुरुवात करतो. काय होतं असं? सूर्याचे सैरावैरा असणारे किरण त्या बहिरगोल भिंगात केंद्रीभूत होतात आणि त्या सगळ्या किरणांचा मिळून एकच तीव्र किरण त्या कागदावर पडतो आणि कागद जळतो. सगळी ताकद एकत्र येते. तुमच्या मनाला तुम्हाला बहिरगोल भिंगासारखं करायला हवं. मग मग तुम्ही कदापि काहीही विसरणार नाही. सगळ्या शक्ती एकत्र, सगळी ऊर्जा एकत्र, मग काहीच अडचण नाही. आणि ताण कधी येतो? कामानी नाही, काम साठलं की ताण वाढतो. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? का जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ज्याला गांभीर्य आहे स्वतःच्या आयुष्याचं, तो एक क्षणही वाया घालवत नाही, अजिबात नाही, विषयच नाही. एक एक क्षण वाया घालवत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.